चाकणकर यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहे। चाकणकर आयोगाच्या अध्यक्ष असताना निधीची तरतूद चौपट झाल्याचं दिसून येतंय। यापूर्वी 2010 ते 2015 या 5 वर्षांमध्ये महिला आयोगासाठी खर्चाची तरतूद 2 ते 5 कोटीपर्यंत होती। चाकणकर अध्यक्ष झाल्यानंतर 2024 ते 2025 या एका वर्षातच 20 कोटींपेक्षा जास्तची तरतूद करण्यात आली। चाकणकर अध्यक्ष होताच निधीची तरतूद चौपटीनं वाढल्याचं समोर आलंय। दरम्यान या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। तर तिकडे शिर्डी परिसरामध्ये अशोक खरातनं केलेल्या आर्थिक व्यवहाराची एसआयटी कडून चौकशी केली जाते। शिर्डी परिसरामध्ये खरातची कोट्यावधींची प्रॉपर्टी आहे। शिर्डीत खरातच्या नावे 4 एकर भूखंड, यशवंतनगरमध्ये 30 गुंठे, काकडी विमानतळासमोर 5.5 एकरचा भूखंड आणि साई सिल्व्हर ओक लॉन्समध्ये भागीदारी असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता इथं या परिसरामध्ये जे आर्थिक गुन्हे केलेले आहेत, जे आर्थिक व्यवहार खरातनं केलेले आहेत त्याची चौकशी केली जाणार आहे। लैंगिक शोषणाच्या अत्याचारामध्ये गजाआड असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या आता भागीदारी जी आहे किंवा इतर ज्या व्यवहार जे आहेत याची चौकशी देखील एसआयटीने सुरू केलेली आहे। शिर्डीमध्ये या भोंदूबाबाने 4 एकरची शेतीचा प्लॉट घेतलेला आहे। 30 गुंठे बायकोच्या नावावरती आहे। एक लॉन्समध्ये देखील याची भागीदारी आहे। अनेक ठिकाणी याने भागीदारीमध्ये देखील उद्योग व्यवसाय उभे केलेले दिसत आहेत। या सगळ्या व्यवहारांमध्ये नेमकं या लोकांची काही फसवणूक झाली आहे का, लुबाडणूक झालेली आहे का, याची चौकशी आता एसआयटी कडनं सुरू करण्यात आलेली आहे। शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एसआयटीचे अधिकारी जे आहेत यांनी संबंधित जे लोक आहेत यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडनं सगळी चौकशी सुरू आहे। शिर्डीच्या विमानतळाजवळ याने मोठा भूखंड घेतलेला आहे। त्याचबरोबर शिवनिका सदनमध्ये जे ट्रस्टी होते, या उपाध्यक्ष होते, यांची देखील चौकशी केली जाते। त्यामुळे या चौकशीतनं नेमकं काय बाहेर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, मिरगाव, नाशिक। खरातचे धक्कादायक असे कारनामे समोर येत असतानाच पुण्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधात तिरडी आंदोलन केलं जात आहे। पुण्यात भोंदू अशोक खरात विरोधात तिरडी उठाव आंदोलन करण्यात आलं आहे। भोंदू खरातवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। खरात प्रकरणाचे अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान यानंतर बातमी आहे अवकाळी पावसाची। पुण्यात अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। बाणेर परिसरात अनेक भागांमध्ये गारपीट सुद्धा होत असल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये गारपीट होतीये। अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे। मार्च महिना संपत आलाय आणि अशामध्ये कडक ऊन पडेल असं वाटत असतानाच या ठिकाणी पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस, आणि त्यातही गारपीट होतीये। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। पुण्यामधल्या बाणेर परिसरामध्ये हा पाऊस पडतोय, गारांचा हा पाऊस पडतोय आणि त्यानंतर रस्त्यावर गारांचा सडा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। बाणेर परिसरासह अनेक भागांमध्ये गारपीट झाल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यात गारांचा पाऊस पडतोय आणि याचा परिणाम अर्थातच शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे। शहरी भागामध्ये या गारा पडताना आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे ग्रामीण भागाची काय स्थिती असेल याचीही अपडेट आपण घेणार आहोत। दरम्यान या सगळ्याविषयी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल, गारांचा पाऊस पुण्यामध्ये पडताना दिसतोय, सध्याची काय स्थिती आहे आणि कुठे कुठे हा पाऊस पडतोय? शहराच्या विविध उपनगरांमध्ये पावसाचं वातावरण जे आहे ते दुपारपासूनच ढग दाटून आलेले होते। मात्र आता बाणेर परिसरामध्ये जोरदार गारपीट झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते। आपण दृश्य बघू शकतो। बाणेरच्या पासपोर्ट कार्यालयाच्या परिसरामध्ये साधारणतः 100 मीटरच्या पेरिफरीमध्ये गारा ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत। तर शहराची जी उपनगर आहेत, कात्रज असेल किंवा आंबेगाव असेल, या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस हा 10 मिनिटं पडून गेल्याचं दिसतंय। मात्र वारा जो आहे तो सोसाट्याचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अचानक हा पाऊस आल्यामुळं सगळ्या चाकरमान्यांची, सर्वसामान्य नागरिकांची मोठी धांदल उडाल्याचे दिसून येते। बरोबर, अचानक पाऊस आल्यामुळे वाहन चालक जे आहेत ते आडोसा शोधताना दिसले। तर या सगळ्या परिस्थितीत अनेक ठिकाणी पावसाची फोरकास्ट नसताना पाऊस आल्यामुळे नागरिकांमध्ये धावपळ जी आहे ती दिसून येत होती। बरोबर आहे वैभव, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या